मी लहानपणापासूनच तिला पाहत आले होते. आमच्या शेजारच्या वाड्यातच राहायची ती. जेमतेम 25 वर्ष वय असेल तिचं. रंगाने सावळी, पण नाकी डोळी तरतरीत होती. अंदाजे 5.5 फूट उंची व उंचीला शोभेल असा कमनीय बांधा. कपाळावर ठसठशीत लालभडक कुंकू आणि चेहऱ्यावर नेहमीच गोड हसू असायचे. नऊवार लुगडं अगदी चोपून चोपून नेसायची. तिच्या डोक्यावरचा पदर कधीच ढळायचा नाही. लहानपणापासून मला तिच्या एका गोष्टीचं फार अप्रूप वाटायचं. ती म्हणजे चालताना तिच्या जोडव्यांचा होणारा टपटप असा आवाज. तिच्या बोटातल्या त्या टपोऱ्या जोडव्यांनी नकळत ती येत असल्याची चाहूल लागायची. ती दृष्टीआड झाली तरी तो जोडव्यांचा आवाज कानात घुमत राहायचा. फार काही कळायचं माझं वय नव्हतं, पण लोक तिला नावं ठेवतात एवढंच कळायचं. फालतूबाई आहे ती, तिच्या कशाला नादी लागायचं. तेव्हा या वाक्याचा अर्थ फारसा कळायचा नाही, पण मोठी माणसं सांगतात म्हणजे तिच्यापासून 4 हात लांबच राहायचो आम्ही. पण तिच्या जोडव्यांचं आकर्षण मात्र कायम मनात होतं. तिच्या घरात फारशी माणसं नव्हतीच. तिचा 8-9 वर्षाचा भोळसर मुलगा दाद्या आणि काठीवर लंगडत लंगडत चालणारा अंदाजे 50 ते 60 वर्षादरम्यानचा एक वयस्कर पुरुष. सुरुवातीला मला वाटायचं की ते तिचे वडील असावेत, पण कालांतराने कळलं की तो तिचा नवरा आहे. मला फार आश्चर्य वाटायचं या गोष्टीचं. कुणाला काही विचारायचं धाडस नव्हतं, पण तिचा नवरा इतका म्हातारा कसा, हा प्रश्न बालमनाला पडायचा. माझ्या आजीजवळ ती कधी कधी यायची. माझ्या आजीला ती मामी म्हणत असे. माझी आजी तिला बऱ्याचदा खडसवायची. तिच्या डोळ्यातही पाणी यायचं, पण ती कधीच रागाला यायची नाही. कदाचित त्या खडसवण्यामागचं प्रेम, काळजी तिच्या मनाला स्पर्शून जात असावी. त्या खडसवण्यामागचं कारण कळायचं नाही, पण हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत गेली. नी पोटात प्रचंड कालवाकालव झाली. तिचं नाव जाई. सगळे तिला जाईच म्हणायचे. आईबापाची अगदी लाडाची लेक. काही कमी पडू द्यायचे नाही तिला. आपली पोर कायम आनंदात राहावी एवढीच त्यांची इच्छा. 10-12 वर्षाची असेल ती, कायम आनंदात असायची. हाडापेरानं तशी दणदणीत, इतर मुलींपेक्षा जरा थोराडच दिसायची. त्यामुळे आईबापाला जरा घाईच झाली होती लग्नाची. त्या काळी म्हणजे साधारणपणे 30-40 वर्षापूर्वी याच वयात सर्रास मुलींची लग्न व्हायची. बालविवाहाचे सारे नियम धाब्यावर बसून आजही असे बालविवाह खेड्यापाड्यात होत असतात. तर ग्रामीण वातावरणानुसार जाईताई ही लग्नाच्या वयाची झाली होती. त्यामुळे तिचे सगळे नातेवाईक जणू वर संशोधनाच्या कामगिरीवरच होते. अशातच रामू पाटलाचं स्थळ तिला चालून आलं. घरची परिस्थिती एकदम चांगली होती. एवढा मोठा दुष्काळी भाग असूनही चांगली 5-6 एकर बागायती जमीन होती. कोरडवाहूही होतीच जोडीला. दावणीला दुभती जनावरं होती. त्यात उणीवेची एकच गोष्ट होती, ती म्हणजे तो वयाने तिच्यापेक्षा चांगलाच 25 वर्षांनी मोठा होता. त्याचं आधी लग्नही झालं होतं. तिच्यापासून त्याला एक मुलगीही होती. पण ती मुलगी 4-5 वर्षाची असतानाच त्याच्या बायकोची तब्येत अचानक बिघडली आणि ती अंथरुणाला खिळली. ती कायमचीच. काही दिवसातच पोटच्या पोरीला रामूच्या हवाली करून तिने कायमचे डोळे मिटले. बायकोच्या जाण्याचं दुःख उराशी बाळगून तो जगत होता. पण असं आहे काही की आयुष्य तो किती दिवस जगणार. शेवटी दुसऱ्या लग्नाला तो तयार झालाच. कुणीतरी नातेवाईकांनीच जाईचं स्थळ त्याच्यासाठी आणलं. फार काही अपेक्षा नव्हत्याच त्यांच्या जावयाकडून. आपली मुलगी चांगल्या खात्यापित्या दावणीला बांधली की त्यांची जबाबदारी संपणार होती. त्यामुळे मागचा पुढचा काही विचार न करता तिला रामू पाटलाच्या गळ्यात बांधून ते रिकामे झाले. तोही एवढी कोरी करकरी चांगली बायको मिळाली म्हणून गावभर बढाया मारत फिरत होता. बायको लवकर मोठी व्हावी म्हणून तिला दररोज तुपात खारका भिजून खाऊ घालत होता. त्या दोघांचं लग्न म्हणजे गावात चर्चेचा विषय झाला होता. 1-2 वर्षातच तिला दिवस गेले. फार काही कळायचं वय नव्हतंच तिचं, पण तिचे आईबाप मात्र तिचं सुख पाहून खुश होते. भरपूर श्रीमंती एवढीच काय ती त्यांची सुखाची अपेक्षा. असेच भरभर दिवस जात होते. लहानगा दाद्या आता मोठा होत चालला होता. लहानपणी कसंबसं लुगडं सांभाळणारी जाई आता ऐन तारुण्याच्या भरात आली होती. विशीतली ती सुंदर जाई आता येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेत भरत होती. पण रामू पाटील मात्र तिच्या मनाने अगदीच वयस्कर दिसत होता. 50शीकडे झुकू लागलेलं त्याचं शरीर काही केल्या तिच्या मनात भरत नव्हतं. तिला हवं असलेलं सुख त्याच्याकडून तिला मिळत नव्हतं. बसल्या जागीच तिचं मन अलगद वाऱ्यावर तरंगायचं. तासनतास ती स्वतःला आरशात निहाळायची. नवरा बायकोची एखादी जोडी रस्त्यावर दिसली की स्वतःशी तुलना करत राहायची. तिचं मन आताशा थाऱ्यावर राहत नव्हतं. तिला नेमकं काय हवंय हेच तिला कळत नव्हतं. अशातच एके दिवशी रामू पाटील रानात काम करताना घसरून पडला आणि त्याचा गुडघाही अधू झाला.
त्यामुळे 50शीतच त्याला काठीवर चालायची वेळ आली होती. हल्ली त्याचं फारसं हिंडणं फिरणंही होत नव्हतं. त्यामुळे रानातली बरीच अशी कामं जाईलाच करावी लागायची. लहानग्या दाद्याला घरीच ठेवून ती रानात काम करायची. त्याच्यावर मात्र फार जीव होता तिचा. रानातल्या कामामुळं तेवढंच दिवसभर तिचं मन गुंतून राहायचं, पण रात्र मात्र तिला खायला उठायची. मग रात्रभर ती कूस बदलत घट्ट डोळे मिटून पडून राहायची. तिच्या शरीराची भूक तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच तिचा पाय घसरला आणि ती वाहवत गेली. बरं वाईट योग्य अयोग्य विचार करण्यापलीकडे ती गेली. जिथून सुख मिळेल तिथून ती ओरबडून घेऊ लागली. रखरखत्या वाळवंटात बांधलेल्या गायीला अचानक हिरवळ दिसावी आणि तिने दावं तोडून हिरवळीच्या दिशेने धावत सुटावं, तसं तिचं झालं. तिचं ओढाळ मन हिरवळ दिसेल तिथे तोंड घालू लागलं. जे जगानं तिला या खाईत लोटलं होतं ते जगाविरुद्ध तिचं मन आता बंड करून उठत होतं. ते बंड तिला कोणत्या वळणावर घेऊन जाणार होतं हे तिला तरी कुठे माहीत होतं. हल्ली तिची तब्येत अधूनमधून सारखी बिघडायची. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या नि होत्याचं नव्हतं झालं. ऐन तारुण्यात ती HIV पॉझिटिव्ह निघाली. लहानग्या दाद्याकडे बघत तिचे डोळे नकळत भरून येऊ लागले. भेटायला जाणाऱ्या प्रत्येकाला ती विनवणी करायची, माझ्या माघारी माझ्या दादूशाकडं ध्यान ठेवचाल ना. भोळा बाबडा हाय व माझा दादूशा, माझ्या माघारी त्याचं कसं होईल कुणास ठाव. माझा जीव आता फक्त त्याच्यातच अडकलाय बघा. त्याचं काय चुकलं तर आपलं म्हणून कान धरा. कधी उपाशी राहिला तर आपला म्हणून कोर कुटका वाढचाल नवं माझ्या लेकराला. नि एक दिवस दादूशाला जवळ घेत तडफडच तिनं प्राण सोडला. 4 दिवस लोक हळहळले नि विसरून गेले. पण आजही तिच्या त्या भरीव जोडव्यांचा टपटप आवाज कानात अगदी तसाच घुमत राहतो. या जाईप्रमाणेच पुढेही अशा कित्येक जाई या जगाच्या चुकीच्या निर्णयात भडकल्या गेल्या नि आजही भडकल्या जात आहेत. पण जगाला त्याची पर्वा नाही. फक्त श्रीमंती म्हणजे मुलीचं सुख नव्हे तर तिला वय, शिक्षण, स्वभाव या सर्वच बाबतीत अनुरूप असा जोडीदार मिळायला हवा. यावर आजही गांभीर्याने विचार होताना दिसत नाही. पूर्वी पुरुषप्रधान संस्कृती जपण्यासाठी लग्न करतानाच मुलापेक्षा मुलगी कायमच अगदी कमी वयाची पाहिली जायची, जेणेकरून ती कायम नवऱ्याच्या धाकात राहील. कधी कधी जाईसारख्या कित्येक कवळ्या मुली अगदी बापाच्या वयाच्या विधूर किंवा बिजवरांच्या गळ्यात बांधल्या जायच्या. आजही अनेक ठिकाणी असे प्रकार घडताना दिसतात. तिचं शरीर, मन, भावना या सगळ्यांचा विचार मात्र कुणीच करताना दिसत नाही. मग पुढे जाऊन तिचा पाय घसरला किंवा ती चुकीच्या मार्गाला लागली तर या सगळ्याला खरंच जबाबदार कोण? पुढे जाऊन तिच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आधीच या गोष्टीचा विचार व्हायला नको का? एक माणूस म्हणून तिच्याही काही गरजा असू शकतात. हल्लीच्या मुलामुलींची एक गोष्ट मला फार आवडते, ती म्हणजे ते आधीच सांगतात, दोघांच्या वयात फार अंतर नको. या निर्णयामुळे दोघांमध्ये भावनिक, वैचारिक दरी फारशी निर्माण होत नाही. दोघांनाही एकमेकांना समजून घ्यायला फारसा त्रासही होत नाही. एकाच वयाचे असल्यामुळे एकमेकांच्या गरजा, भावना, समस्या ते उत्तमरित्या समजून घेऊ शकतात. त्यामुळे नात्यात एक प्रकारची परिपक्वता येते. या विचाराला जनरेशन गॅप न म्हणता काळाची गरज समजा, ज्यामुळे अशा कित्येक जाईचे संसार सुखाचे होतील. अजांत वय, परिपक्व विचार, चुकीच्या रूढी परंपरांना विरोध न करता गुमगुमान इतरांचे निर्णय स्वीकारण्याची वृत्ती यांमुळे उमलण्याआधीच अकाली सुकून जाणाऱ्या कित्येक जाई नव्या दमाने बहरतील. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.